ऐका रे. आणि मग आता राजावरती संकट आलं होतं. सिद्धी जोहर नावाचं गड होता पन्हाळा, जिल्हा होता कोल्हापूर. ऐका वेढा पडला होता 42,000चा. गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. वेढा रात्रंदिवस होता. मैला उंगा शिवाजी को असा पण करून तो सिद्धी बसला होता. बरोबर फाजल खान आला होता. सिद्धी मसूद सुद्धा त्याच्या सिद्धी मसूद त्याचा जावाई सुद्धा बरोबर होता. अशी मातब्बर सेना राजांना वेढा देऊन बसली होते. ऐका माझ्या दादांनो तरुणांनो, गडावरती 1200 मावळे होते. गड सोडणं काळाची गरज होती. पण आता गड सोडायचा कसा? वेढा रात्रंदिवस होता. तेवढ्यामध्ये राजांच्या बुद्धीनं कृष्णा महाराज प्लॅन केला की गडाहून 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये राजे बसतील, एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा. 2 बाजूला 2 पालख्या पडून लावायच्या. एका पालखीमध्ये राजे, धो पावसामुळे पुसाटीचा बुरुज ढासळलाय, त्या बाजूने राजांना बाजीप्रभू घेऊन जाईल. विशाळगडावरती राजांना पोहोचतं करायचं. एक पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा आणि त्याला त्या सिद्धी जोहरच्या श्यामेण्यात पाठवायचं. सगळा प्लॅन तयार झाला. आता फक्त एक पोरगा पाहिजे होता. राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची, राजांसारखा हुबेहूब दिसणारा असा एकच पोरगा होता गडावर. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. राजांच्या लक्षात पण आला. पण 2च वर्ष झालती त्याच्या लग्नाला. राजाला वाटलं याला जर मी पालखीमध्ये बसवलं आणि या पोराचं जर काही बरं वाईट झालं तर याच्या आईला काय सांगू, याच्या बायकोला काय सांगू. नातकरे गुरुजी राजे त्याला म्हटले नाही हो. 2-3 तासानं बातमी पोराच्या कानावर गेली आणि त्या पोरगा राजांच्या महलात आला. राजांना असा मुजरा केला. मुजरा करून राजांना म्हटलं, राज मला तुमच्याकडे काहीतरी मागायचंय. राजा म्हटले, काय पाहिजे राजा? देणार ना राज, तुम्ही मागून तर बघ म्हटले. पोरगा म्हटलं, राज तुमच्या डोक्यावर जो मुकुट आहे तो मुकुट माझ्या डोक्यावर घाला. तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावर घाला. तुमची भवानी तलवार मला लावायला द्या. तुमचा शेला मला बांधायला द्या. आणि तुमचं छत्रपती शिवाजी महाराज नाव मला लावायला द्या. मी बसतो राज या पालखीमध्ये. मी जातो राज सिद्धीच्या शामियान्यात. राज मी जातो. राजांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. राजे म्हटले, अरे शिवा, मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला पण मिळेल, पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. हे शिवा, हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. तर पोरगा म्हणत होता, राज मग त्याच्यासाठी तर मागतो ना. असा जर मेलो ना राज मी तर शिवा नावी म्हणून मरल. पण तुमचे कपडे घालून मुकुट घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. राज द्या मुकुट मला. काय प्रेम होतं आमच्या देशात. कुठं गेलं आमचं हे प्रेम? का आमच्यात भांडण लागायला लागले? का रे? नका रे मायबाप, आपापसात भांडण खेळतो आपण. नका. माझे हात जोडून पाया पडून विनंती असेल गड्या, एकमेकासाठी लढू नका रे. एकच रक्त आहे रे आपलं सगळ्यांचं. आपण भांडत असतात का रे दादांनो? मी बिंबेच्या देठापासून रोज महाराष्ट्रभर कीर्तनात सांगतो रे दादांनो, आपापसात भांडू नका रे. एक शिवा नावी म्हणतोय, राज द्या मुकुट, राज द्या कपडे, राज द्या तलवार, राज द्या तुमचा शेला. मी बसतो राज या पालखीत. राजाने त्याला मुकुट बांधला. राजाने त्याला कपडे चढवले, तलवार लावली. हुबेहूब राजांसारखा पोरगा दिसायला लागला. 2 बाजूला 2 पालख्या निघाल्या. वेळ कमी आहे. वेळा 100 पावलावर, वेळा 50 पावलावर, वेळा 20 पावलावर, वेळा 10 पावलावर. राजा पळाला, हुजूर दगा अशी बातमी पसरली. मग हा कोण आहे? हा राजांच्या वेशातला दुसरा तिसरा कुणीतरी आहे. 3 तलवारी बाहेर पडल्या. ऐका गड्या. आणि 3 तलवारीनं शिवा नाव्याची कत्तल झाली. हे तुम्ही कुठं वाचलं नसेल, मी सांगतो ऐका. ऊसाच्या कांड्यासारखी त्याची हात तोडली रे. ऊसाच्या कांड्यासारखी त्याची पाय कापली. तलवारीच्या टोकानं त्याच्या पोटाचे 4 तुकडे केले. त्याचे डोळे सुद्धा बाजूला काढले. एवढा दुर्भागी मृत्यू इतिहासात कुणाच्या वाट्याला आला नाही. बारीक बारीक तुकडे करून एका गोणीमध्ये भरले. त्याची गाठ बांधली गड्या. आणि राजांना सप्रेम भेट पाठवली ती गोणी. ज्या दिवशी राजाने विशाळगडावरती गोणी सोडली, स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडलेला राजा कधी रडला नव्हता. पण माझ्या मित्राचे बारीक बारीक तुकडे झाले. हंबरडा फोडून महाराज रडत होते. शोक करत होते की काय या पोराचा गुन्हा, माझ्यासारखा दिसत होता एवढाच गुन्हा. काय सांगू याच्या आईला, काय सांगू याच्या बायकोला. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, ओघ 12 वाटा मुरडताती. महाराष्ट्राचा राजा रडत होता रे. कधीतरी बघा, दुसऱ्याच्या दुःखामध्ये रडून बघा.
रडत होते राजे. प्रतापराव गुजराणी राजांचे डोळे पुसले, राजांना सावध केलं. त्या पोराची माती गडावर केली. आजही विशाळ गडावर शिवा नावाचा पुतळा असा उभा आहे. ऐका रे, त्याची माती गडावर केली, त्याचं गंगापूजन गडावर केलं, त्याचा दशक्रिया सगळे विधी गडावर केले राजांनी. त्याचे 20 दिवस गेले, 20 दिवस. आणि 20 दिवसानं नेमापूर नावाचं कोकणामध्ये गाव आहे, त्या नेमापूरच्या पाटलाला राजांनी पत्र पाठवलं, पाटील उद्या दुपारी 12 वाजता आम्ही गावामध्ये येत आहोत, शिवाच्या आईला निरोप द्या की राजा तुमच्या घरी येणार आहे. कोण एक विचाराचे माता पुत्र आहेत. अरे ज्या विचाराची मुलगा आहे त्याच विचाराची आई, आई ज्या विचाराची त्याच विचाराचा मुलगा तुकोबरायांना पाहिजे. माझी आहे जातीचे मज भेटो कोणी, माझ्या विचाराचा मला हवाय, त्याच्यासाठी कीर्तन आहे. मग ऐका गड्या गेवराईकर, माझं घरी घेऊन जा, शिका एवढी कथा, एक विचाराची माता पुत्र कळतील तुम्हाला. पत्र पाठवलं नेमापूरच्या पाटलाला. पत्रामध्ये मजकूर वाचला, गाव वेशी सजवल्या गेल्या, राजा येणार आहेत, राजा येणार आहेत. सगळ्या गावाच्या समोर सडा समार्जन करण्यात आलं. राजांनी 10-5 मावळे घेतले. बातमी दुःखाची सांगायची होती. 10-5 मावळे घेऊन राजे निघाले. राजा येणार आहेत त्या दिवशीची बातमी आईला कळवली. आईनं मात्र घर सारून काढलं. आंब्याच्या पाण्याचं तोरण आपल्या वरच्या चौकटीला तिनं बांधलं. पुरणाची पोळीचा स्वयंपाक त्या शिवाच्या आईनं घरामध्ये तयार केला. काय माहिती हो तिला की ज्याच्यासाठी स्वयंपाक बनवते तो माझा पोरगा आता राहिला नाही. कोण सांगणार हो तिला. ठेवून इथली नऊवार साडी काढली रे, आपल्या सुनबाईला नेसायला दिली. सुनबाई ही साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, डोक्यावर पदर घ्या, आरतीचं ताट तयार करा, राजा येणार आहेत, महाराज येणार आहेत, त्याबरोबर तुमचे मालक पण येतील. 6 महिने झाले बाई, नवऱ्याला पाहिलं नाही, म्हणून त्या पोरीनं आरतीचं ताट तयार केलं, कुमकुम तिलप लावला, डोक्यावरती पदर घेतला. हो, सगळ्या कोणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कोणी गळ्यातलं दिलं. आणि गरिबाची पोर राजांची आरती करायला दरवाजात उभी राहिली. राजा आता गावच्या वेशीला, राजा आता मराठ्याच्या आळीला, राजा आता धनगराच्या आळीला, राजा आता अमक्या आळीला, अशा बातम्या मिळायच्या. राजे आले अशा बातम्या मिळायच्या. पोरगी पुढे सरकली. ऐका, कुमकुम तिलकामध्ये बोट बुडवलं आणि राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून पुढे सरकली. तेवढ्या दरवाजातून आवाज आला, सुनबाई, ओ सुनबाई, तुम्ही नका वाढू राजांना. मागं पाहिलं तर आवाज माझ्या सासूच आहे, तिनं मला साडी दिली. सुनबाई, तुम्ही नका वाढू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं. पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजांना गंध लावला. राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले. गुळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या हातामध्ये दिला. आणि राजांनी पहिला प्रश्न त्या आईला विचारला, आई, का त्या मुलीला वाळू दिलं नाही, का तिला बाजूला काढलं, का एवढ्या लोकांमध्ये तिचा अपमान केला, वाळू द्यायचं की, का तिला बाजूला केलं. तर ती आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं की, का एवढ्या पोरीमध्ये तिला बाजूला काढलं, वाळू द्यायचं की. आई म्हटली, राजा ती शिवाची बायको आहे, वाळू द्यायचं की, मग चाललं असतं की, का तिचा अपमान केला. असं बराच वेळेला म्हटल्यावर ती आई म्हटली, राजा एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाची आरती करू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून मी सांगितलंच नाही आईला की तुमचा मुलगा माझ्यासाठी कामी आला, स्वराज्यासाठी कामी आला. कसं कळलं असेल या आईला. रडणारी आई म्हणत होती, राज, जगाला फसवताल जाणता राजे तुम्ही, एक आईला नाही फसू शकत. तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. तुम्ही मराठ्याच्या आडीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. तुम्ही धनगराच्या आडीला आलात, तरी माझा पोरगा दिसला नाही. राज, तुम्ही आमच्या नाव्याच्या आडीला आलात, तरी माझा पोरगा दिसला नाही. त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली, तरी माझा पोरगा दिसला नाही. राज, माझ्या पोराची एकच इच्छा होती, तुम्ही आमच्या झोपडीवर यावं, त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी आणि मी तुम्हाला खायला पुरणाची पोळी करावी. आज पुरणपोळी तयार आहे, त्याची बायको आरतीचं ताट घेऊन तयार आहे, तुम्ही सुद्धा आमच्या दारात उभे आहात. माझा पोरगा जर जिवंत असताना राज, तर कुठूनही तुमच्या आधी 1 तास हजर झाला असता, सगळ्या गावात नाचला असता राज, आणि सगळ्या गावात नाचून म्हणलं असतं, आई राजा आलंय ग राज, आई आपल्या घरी राजा आलंय, आई राजा आलंय ग राज, आई आपल्या घरी राजा आलंय, आई राजा आलंय ग राज. सगळ्या गावात माझा पोरगा नाचला असता. ज्या अर्थी तुम्ही येताय, माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही. सगळं घर रडायला लागलं. बायकोनं हंबरडा फोडून रडायला सुरुवात केली. सोन्यानं चांदीनं भरलेली काही ताटं घरामध्ये आली. त्या आईनं सांगितलं, राजा नको मला हे सोनं, राजा नको तुमची ही चांदी मला,
राजा म्हटले असू दे आई, तुमच्या पोरानं माझ्यासाठी प्राण दिला, असू दे आई, एवढं ठेवा. नको आई, नको नको राजे, तुम्हाला घेऊन जा, हे तुमच्या स्वराज्यात कामी आणा, नको मला हे, नको मला हे, असं बराच वेळेला म्हटल्यावर राजा म्हटले मग काय देऊ आई तुम्हाला, हे नको तर मग काय देऊ आई तुम्हाला. ऐका, एक विचाराचे माता पुत्र सांगतोय, घेऊन जा घरी. आई म्हटली राजा मला एकच द्या. आतापर्यंत प्रत्येक बैल पोळ्याला, शिमग्याला, दिवाळीला, कोणत्या पण सणाला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या आजची पुरणाची पोळी खायचा, बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. मला आता पोरगा नाही राहिला, मला फक्त एकच द्या. इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या आजची पुरणाची पोळी खात जा, माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा, याच्या पलीकडे मला काही नको. राजे रडायला लागले. राजा म्हटले आई, जोपर्यंत राजाने असे डोळे पुसले, राजा म्हटले आई, जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. आईनं सुद्धा डोळे पुसले. आई म्हटली मग राजा, तुम्ही जर माझ्या हातची पोळी खायला येणार असाल तर सांगून ठेवते राजा तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानावी उरलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवानावी उरलाय. एवढी सुंदर कथा मी तुम्हाला का सांगितली, एकच अर्थ आहे त्याचा, आई ज्या विचाराची त्याच विचाराचा मुलगा, मुलगा ज्या विचाराचा त्याच विचाराची आई. मुलगा गेलाय तरी सुद्धा आई म्हणते तुम्हीच आता माझा मुलगा आहात, माझी जातीची मज भेटू कोणी, हा विचार पाहिजे तुकोबारांना, हा पाहिजे. हा महाराज 10:30 वाजले, तुमची वेळ संपत आली, कधी वाजले आम्हाला कळालं नाही. लक्षात आलं महाराज, तुमच्या जातीचा पाहिजे, कळलं तुमच्या जातीचा असतो को जहारी अंतरा पासोनी आवरे जहारी अंतरा पासोनी अंतरा पासोनी आवरे जहारी ऐसियाचे मनी अर्थ माझे आवरे जहारी अंतरा वा उमेश महाराज वा. जाते गावकर गोड चाल लावली आवडे जाहरी, ज्याला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त देव आवडतो. अंतरापासून ऐसी आते मनी अर्थ माझे, तो माझ्या जातीचा आहे. हो असा मराठा माळी कुणबी हा नाही, माझ्या जातीचा कोण, ज्याला जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचून केशवा आणून आवडे. आपल्या भागातून दिंड्या जातात देवाकडे, खूप दिंड्या, आता आपल्या रोडनी तर खूप दिंड्या जातात, आमचे रामजी बसलेले, खूप दिंड्या समोरून हायवेने जातात. सगळ्या दिंड्या आपल्या हॉटेल समोरून चौकातून खूप दिंड्या, आपल्याकडून 16च होईल महाराजात, एवढ्या दिंड्या इकून जायला लागल्या. आता पण या दिंड्या आहेत ना, पूर्वी आहे ना दिंड्या भजन करत जायच्या. पूर्वी गात जागा गात जागा गात जागा
भजन असायचं. आता खात जागा पंक्ती वाढल्यात. गेवरायत पंगत की लगेच गडीला पंगत, गडी जात नाही की लगेच राणीला पंगत, राणी जात नाही पाडसिंगीला पंगत, पाडसिंगी जात नाही की लगेच पुढं टोल नाक्याला पंगत, टोल नाका जात नाहीत लगेच हिरापूरला पंगत, हिरापूर जात नाही पेडगावला. पंक्ती वाढल्यामुळं टाळकरी पुढच्या गावात, वादक मधल्या गावात, तुळशीवाली त्याच्या मागच्या गावात, हिनेकरी त्याच्या मागच्या, म्हणजे ज्याथे जिथं जिथं जेवणाची व्यवस्था आहे तिथं लोक जायला लागली. तसं नसायचं. मी 12 वर्ष आमच्या महाराजांच्या दिंडीमध्ये चाललो. पायामध्ये चप्पल घालीत नव्हतो. काय दिंडी असायची महाराज. आता तशा दिंड्या राहिल्या नाही. फार गोड भजन असायचं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. गोड भजन असायचं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. अक्रूर महाराज साखरेना युट्यूबला टाका. 200 कीर्तन आहेत, त्याच्यामध्ये सगळी भजनं आहेत. म्हणायला वेळ नाही बरं का आपल्याला आता. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. मस्त असायचं भजन. एकदा गाव संपलं गेवराय, एकदा थोडं गडीचं पठार लागलं. शारदा हायस्कूल गेलं, जगदंबा मातेचं मंदिर गेलं, भैयासाहेबाचं दोन्ही बाजूनी, त्यांचाच काय म्हटलं त्यांचंच सांगून असं गेलं. पुढे एकदा संपलं की एकदा राणी सोडली की मग आमचा वारकरी. वचन ऐका कमलापती, वचन एक टाळ वाजायचं. वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती कर जोडितो पती काळी. बारीक कर जोडितो पती काळी. तुझ पहा तासामोरी, तुझ पहा तासामोरी, दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पागा, माझे चित्त तुझे पागा. एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा. ओ तुझ्या चरणीच्या गंगा, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. करकटावरी ठेवूया, करकटावरी ठेवूया. तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर. आवडी निरांतर हेची ध्या, आवडी निरांतर हेची ध्या. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी दावी. रूप मज गोपिकार मना, दावी रूप मज गोपिकार मना. उंचनीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. उठा सकळ जन उठिले नारायण, आनंदले मुनिजन तिन्ही लोक. करा जय जयकार वाद्यांचा गजर. आ सहस्र दिपे दीपकैसी प्रकाशली प्रभा. उजळल्या दश दिशा गगना आलीची शोभा, उजळल्या दश दिशा गगना आलीची शोभा. तुझी निळली कोटी चंद्र प्रकाश, कमल नयन हास्य वदन हास्य हाल. कारे कृष्ण डोल कारे,
बघा झालासे अनंत गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवून भावे का डोळे झाकून रात्र करू नका काळ करीत बैसलासे लेखागा राम राम स्मराधी जय जय वासुदेव हरी जय जय वासुदेव हरी आज अंबुया दीपा माझी एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष द्या जय जय पांडुरंग हरी जय जय पांडुरंग नाही ऐकले हरी कीर्तन नाही केले पुराण श्रवण नाही वेद शास्त्र पठण गर्भी बहिरा झालो त्या गुणे बहिरा झालो या जगी आहा जगजोगी जागे जाग भोगती मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा लवेला मनमोहन मुरलीवाला नंदाचा लवेला नॉनस्टॉप 2 तास म्हणू शकतो चाटे सर नॉनस्टॉप माईक फीक गरज नाही आपण दिंडीमध्ये चालायला लागल्यावर मी कुणाला म्हणू देत नाही तेवढ्या चाली आहेत आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले मी पैठणला शिकायला होतो 6वी पास झालो मोठे गल्लीत राहत होतो शिकायला गेलो पैठणला 7 वर्ष राहिलो आळंदीला 11 वर्ष राहिलो भजन केलं महाराज भजनाचा प्रसाद मिळालेला आहे मला काय उगाच कीर्तन केसरी थोडी म्हणतात मला भजन केलेलं आहे चाली म्हणतो गातो लोकांना आवडतात गाण्याच्या चाली तर कुणीही म्हणतो हो महाराज पण भजनाच्या चाली म्हणून मोठं होता येतं ध्यानात ठेवा असं गोड असतं भजन महाराज मस्त असतं गजन मस्त गायलं पाहिजे नॉनस्टॉप खूप म्हणू शकतो असं भजन करत 11:15 वाजले आपली दिंडी पोहोचली होती गंगाखेडला एक दुसऱ्या चरणासाठी छोटीशी कथा आणि ती दिंडीतलं भजन ऐकलं एका मुलीनं त्या पोरीचं नाव होतं जनाबाई आणि ऐकून तिनं बापाला विचारलं बाबा ही दिंडी कुठं चालली म्हटले पंढरीला बाबा मला या दिंडीत घेऊन चला आता पोराचा हट्ट असतो ना मुलाचा हट्ट आई नव्हती तिला बापानं तिला पंढरीला नेलं माझ्याकडे बघा चंद्रभागेचं स्नान झालं देवाची आवडणारी कोण कोण तुकोबारांच्या जातीचा कळेल तुम्हाला ऐका आणि पंढरीच्या बारीला लागली दर्शनाला जनाबाई दर्शन करत देवाच्या समोर आली जसा पाहिला ना पांडुरंग तसा हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला ओ धरीला पंढरीचा चोर देव पाहिल्याबरोबर बाबा म्हटली बाबा हा देव आहे हो ग जना जा तुम्ही गावाला बाबा मला हाच पांडुरंग बघायचा बापाने एकादशीचा मुक्काम केला द्वादशीचा केला काल्याचा केला पोरगी ऐकत नाही शेवटी बाप पोरीला सोडून निघून गेला तसा नाही गेला आपल्या पोरीचा हात साधूच्या हातात दिला एक वाक्य माझं घरी घेऊन जा नाही तुम्हाला काही करता आलं जीवनात तर निदान तुमच्या मुलाचे हात सज्जनाच्या हातात द्या तुमच्या मुलीचे हात सज्जनाच्या हातात द्या हो नका दारूच्या हातात देऊ केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोल्ड आपल्या क्लासिक उडंगरम पनामा कोंबडा मजूर गायच्या एका दमात 200 पुड्या सांगता येतील 10च्या 4 बाबा होत्या 2 झाल्या 3ची ब्रिस्टॉल 10ला झाली दिवसेंदिवस पैसे वाढत चाललेत 200 रुपयाच्या पुड्या खातात पोरं आमचे बापाच्या पायार पिचकारे हाणतात बाप म्हणतो माझाच असं बांधून बाप हाणला पाहिजे लाज वाटली पाहिजे बापाला बापाच्या समोर पोरगा पोळी खातो तरी बाप म्हणतो माझा आहे अरे कशाचा तुझा असा नसतो रे अहिल्याबाई होळकराची कथा वाचा कधीतरी तिला कळालं होतं माझ्या पोरानं गाईचं बछडं उडवलं तर आईनं तिला असं चौकामध्ये बांधलं होतं पोराला त्याचे हात बांधले होते पाय बांधले होते अंगाहून त्याच्या रथ घाला पोराचा जीवच घेऊन टाका एका बछड्याला मारतो पोरगा माझा अरे जिजाऊ म्हणत होती 8 वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज त्या शिवनेरी गडावर अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका हो कधी शिवाजी महाराज कधी येसाजी सगळे उदाहरणं आहेत आता वेळ नाही आपल्याला तेवढा हो 8 वर्षाच्या बाळाला कानाखाली मारली होती जिजाऊनं कार्य मागितलं म्हणून दिलं नाही घडवले होते लेकरं या आईनं घडवले होते लेकरं बापानं आताचा पोरगा बापाच्या समोर मोबाईल पाहतो तरी बाप त्याला काही म्हणत नाही फार वाईट काळ आला
हो सगळ्या मायबापाला विनंती असेल जर आपल्या पोरांकडे लक्ष द्या. विनंती असेल बेंबीच्या देठापासून सांगतो, जर तुम्ही तुमच्या पोरांना शिकवलं नाही मग ते आता पुढे कीर्तनाला येणार नाहीत. बघा ना तुम्ही फार कमी तरुण येतात कीर्तनाला. कीर्तनकार तरुण आहे, गायक तरुण आहे, वादक तरुण आहे, पण कीर्तनकार पोरं ऐकायला येत नाहीत का? ते पुण्यामध्ये, ते बिग बॉसमध्ये, ते मोबाईलमध्ये, रील्समध्ये रमून गेलेली आहेत. नका रे दादांनो, पाहू नका असं माझं मत नाही, पण आपल्या धर्माचं आपल्याला माहिती नसावं. आपली भगवद्गीता, आपले शिवाजी महाराज, आपला तानाजी, आपल्या अहिल्याबाई आपल्याला माहिती, आपले भगवान बाबा, आपले वामन भाऊ महाराज, आपले नगद नारायण महाराज आपल्याला माहिती नसतील तर मग आपल्या धर्माचा काय फायदा? हो सप्ताह काय उगीच हे दादांचं अभिष्ट चिंतन काय पैसा जास्त झाला म्हणून नाही करत ही मंडळी. या निमित्तानं आमच्या तालुक्याची तरुण इथं आली पाहिजे, त्यांची व्यसनं सुटली पाहिजे, दादांच्या पाठीमागं खंबीर नेतृत्व उभं राहिलं पाहिजे, या सगळ्यांचा तो हेतू असतो रे. म्हणून जर कीर्तन असतील, म्हणून जर सप्ताह असतील, म्हणून जर कथा असेल तर माझं लक्षात ठेवा, सावधान राहा. बापानं पोरीचा हात दिला सज्जन नामदेवरायच्या हातात, बाप बिनधास्त निघून गेला. भजन करणाऱ्या नामदेवरायांनी पाहिलं तर कोणीतरी मुलगी आहे, कुठं राहते? अनाथ आहे. बाप निघून गेला, आई लहानपणीच मरून गेली, कुठं राहणार? तुमच्या हातात आत आहे. त्यालाच तर साधू म्हणतात. दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी, जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अरे त्यालाच तर साधू म्हणतात. घरी आणलं पोरीला, घरी ती मुलगी पाट उठून देवाकडे निघाली, तेवढ्यात आवाज आला जना. 14 माणसाचं दळण दळावं लागतं जना, 14 माणसाचा स्वयंपाक करावा लागतो जना, कपडे भांडे, आपल्यासारखा संसार तिच्या पदरामध्ये पडला. मंदिरात जायला वेळ नव्हता हो तिला. माझ्या बहिणींनो ऐका, त्या जात्यामध्ये दाणे भरायची, हातामध्ये खुंटा घ्यायची, दळण दळता दळता म्हणायची, देवा येई गा तू माय बापा पंढरीच्या राया, तुझं विना शिन वाटे शिन झाली का. कधी तोडी रागात, कधी मारवा रागात, कधी मल्हार रागात, कधी वेगवेगळ्या छंदामध्ये देवाला आवाज द्यायची. एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई. कधी वारकरी चालील, कधी रागामध्ये माऊली महाराजांच्या सारख्या राग रागिण्यामध्ये, कधी बळीराम गुरुजी सारखं, कधी आतकरे गुरुजी सारखं, अशा वेगवेगळ्या तालासुरात आवाज द्यायची देवाला. ये रे देवा, ये रे देवा. झोपायला 12 वाजायची, उठायला 3 तासाची झोप मिळायची. जनाबाईच्या केसामध्ये वा झाल्या, पण देवाकडे जायला वेळ मिळाला नाही. आणि वा झाल्यामुळं विठ्ठलाला काळजी पडली, पांडुरंगाला. आपल्या 11ला 5 मिनिटं राहिल्यामुळं, वेळ संपल्यामुळं पांडुरंगानं 2:30 वाजता वीट सोडली. 2:45ला रुक्मिणीच्या महलात आला. रुक्मिणीची भारीतली साडी नेसला, कपाळभर कुंकू लावलं, जनाबाईच्या झोपडीवर आला, चूल पेटवली, गरम पाणी तयार केलं, जनाबाईला स्नानगृहात आणलं, आपल्या हातानं तिच्या केसावर पाणी घातलं, सगळे केस धुवून काढले. आपल्या गेवराईला सहेली दुकानात 4 फण्या येतात, 10च्या 4 फण्या, त्याच्यातल्या 2 फण्या आणल्या, केसामध्ये फणी घालून फणीनं केसातल्या वा बाजूला केल्या, तरी अशा बारीक बारीक लिखा राहिल्या. फणी सुद्धा फेकून दिली. आणि विश्वाच्या मालकानं ऊ मारण्याची पद्धत आहे नाना. गेवराईला तीच आहे, बीडला तीच आहे, नाशिकला तीच आहे, मुंबईला तीच आहे, पुण्यात उद्या सकाळी कीर्तन तिथं तीच आहे, सगळीकडे कीर्तन केलीत मी तीच आहे. देवानं ती फणी फेकून दिली. विश्वाच्या मालकानं अविनाश महाराज, सुग्रीव महाराज, सावधान, थोडा माईक पुढीच्या जवळ घ्या, माझ्याकडे बघा. हा उजवा अंगठा जनाबाईच्या केसात घातला. या अंगठ्याच्या नखानं एक ऊ बाजूला काढायचा, चांगलं एकदा तिच्याकडे बघायचा. डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा. या नखावरची ऊ रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं तिला वा मारून टाकायचा. कोण? साखरे महाराज नाही हो, हे सुग्रीव महाराज, अविनाश महाराज नाही. मग नखदंताची करोनी फणी नाहू गाली तो चक्रपाणी. नखदंताची करोनी फणी नाहू गाली तो चक्रपाणी. अग साजनी ग घाला ग वेणी. विश्वाचा मालक तिची वेणी फणी करतो, वा मारतो, तिला दळू लागतो. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी. देव तिला दळू लागतो, देव तिला भांडे धुवू लागतो. का?
झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी का आवडे ज्या हरी अंतरापासून त्याला जीवापेक्षा जास्त देव आवडलाय जनाबाई काय कानोपात्रा काय मीराबाई काय कोणी पण घ्या सगळ्या संतांच्या कथा सांगता येतील देवाला जीवापेक्षा कोण आवडतंय हे संत देवापेक्षा जीवापेक्षा जास्त मायबाप विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता एवढा देव आवडला आवडे ज्या हरी अंतरापासून ऐसिया ते मनी अर्थ माझे असा भेटला पाहिजे असा जर भेटला नाही तर तया लागी जीव होतो कासावीस भेटला तर सुपला हा जन्म होईल आणि ज्या दिवशी भेटेल तुका म्हणे तोची सुदीन सोहळा विठोबा रखुमाये